आई म्हणजे मायेचा अथांग सागर. आईची माया ही कशातच मोजता येत नसून ती ज्याला मिळाली तो सर्वात नशीबवान समजला जातो. आईच्या मायेचा होलावा तिच्या लेकरांच्या सदैव अवतीभवती असतो. अशाच एका मातेची तिच्या 2 अपंग मुलांवरील माया करवीर तालुक्यातील केरली या गावात पाहायला मिळते. आजच्या मातृदिनाच्या निमित्तानं पाहूयात या प्रेमळ मातेची कहाणी. या आहेत शोभा गुरव, केरली गावातील एक सर्वसामान्य गृहिणी. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत इतर गृहिणींना लागतात ती कामे करत या माऊलीला आपल्या 2 अपंग मुलांचं भविष्य घडवावं लागतंय. लग्नानंतर संसार वेलीवर फुले जन्माला यावीत अशी इच्छा बाळगणाऱ्या शोभा गुरव यांच्या संसार वेलीवर फुले फुलली, मात्र ती जन्मताच अपंग. 2 वेळचे खायची भ्रांत असलेल्या गुरव यांनी मात्र या अपंग मुलांना झिडकारलं नाही. मुलं अपंग आहेत म्हणून त्यांनी स्वतःचं आणि मुलांचं खच्चीकरण होऊ दिलं नाही. छोटा शुभम स्वतः कसं तरी चालू शकतो, मात्र मोठा हर्षवर्धन पूर्णतः अपंग असल्यानं त्याचा सर्व भार या माऊलीवर आहे. मात्र न डगमगता शोभाताई मुलांचा सांभाळ करत आहेत. गेल्या 9 वर्षांपासून माहेर कसं असतं ते न पाहिलेल्या शोभाताईंनी आपल्या मुलांसाठी सर्व इच्छा मारून टाकल्यात. मुलं अपंग असली तरी त्यांना जगण्याचा आनंद देण्यात त्या कुठेही कमी पडलेल्या नाहीत. त्यांनी 2 मुलांचं 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय. सध्याच्या या लोभस जगात लोक फायद्यासाठी भविष्याची गुंतवणूक करतात. मुलांना शिक्षणही त्यासाठीच देतात. मात्र या माऊलीनं भविष्यातील कोणतीच गुंतवणूक न पाहता त्यांच्यासाठी अख्खं मातृत्व बहाल केलंय. माया, ममता, प्रेम, वात्सल्य असे जे शब्द आपण वापरतो ते शब्दही आईच्या प्रेमापोटी कमी पडले आहेत. हर्षवर्धन गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची आस लावून बसलाय. त्याची ही इच्छा पूर्ण करण्यासाठीची धडपड या माऊलीने सुरू केली आहे. हर्षवर्धन 3 वर्ष झालं धडपडतोय, नरेंद्र मोदीला भेटायचं म्हणतोय. सगळ्याकडे जाऊन आलो, घरला येऊन कोण मदत केलेली नाही. आज 3 वर्ष झालं पोरगं माझं सगळं चित ह्याला भेटायचं त्याला भेटायचं, येऊन कोणी सपोर्ट केलेलं नाही काय. आणि एवढं आम्हाला तिथंपर्यंत पोचवावं एवढं. 2 मुलं अपंग आहेत, काकांनी शाळा शिकवली. हर्षवर्धन जन्मापासूनच अपंग. अपंगत्वामुळे त्याला जागेवरून हलताही येत नाही. 10वी पर्यंत गावातच शिक्षण झालं, पण पुढचं शिक्षण घेणं शक्य नसल्यानं घरातच बसावं लागतंय. घरात बसूनच त्यानं वाचन केलं, इंटरनेटवर बरीच माहिती मिळवली, टीव्हीचाही आधार घेतला. त्यातूनच त्यानं बरीच माहिती गोळा केली असून त्या आधारे त्यानं विविध क्षेत्रांचा एक ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. हा सगळा प्लॅन फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींशीच शेअर करण्याचा त्याचा मानस आहे. त्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यापासून विविध क्षेत्रातल्या अनेक कल्पना मांडल्यात. शिक्षण क्षेत्रात मूलभूत सुविधांचाच अभाव असल्याचं हर्षवर्धन सांगतो. छत्तीसगडमधला मनीष गर्ग या 10वी नंतर शिक्षण सोडलेल्या तरुणानं कम्प्युटर चिप मेकिंग मध्ये नाव कमावल्याचं उदाहरणही त्यानं दिलंय. औद्योगिक क्षेत्रात चीननं आघाडी घेतली असली तरी आपण आता इलेक्ट्रॉनिक्समध्ये उत्पादन क्षमता न वाढवता फूड इंडस्ट्रीवर लक्ष केंद्रित करायला हवं. चीन त्यांच्या उत्पादनांना गॅरंटी देऊ शकत नाही. बाजारातील ती उणीव आपण भरून काढली पाहिजे असं हर्षवर्धन सांगतो. मोबाईल रेडिएशन्समुळे ब्रेन कॅन्सरचा धोका असल्याचं सर्वेक्षण सांगतं. तर रेडिएशन्स शिवाय चालणारा एखादा डिव्हाइस आपण का निर्माण करू नये असा विचार करायला लावणारा प्रश्न हर्षवर्धनने उपस्थित केलाय. सौर ऊर्जा असेल किंवा पवन ऊर्जा याविषयी त्यानं अनेक कल्पना मांडल्यात. त्याच्या कल्पना ऐकून घेण्यासाठी अनेक उद्योजकांनी त्याची भेट घेतली आहे. या साऱ्या कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर मांडाव्या यासाठी त्याची धडपड सुरू आहे. मोदी साहेबांची जी भेट आहे ती मला विकासासंदर्भात घ्यायची आहे. कारण विकासासंदर्भात यासाठी की आज आपलं केंद्र सरकार सांगते सबका साथ सबका विकास, राज्य सरकार सांगते की
आपलं सरकार कामगिरी दमदार, पण मला साधं मोदी साहेबांना भेटण्यासाठी 3 वर्ष खर्च करावे लागले. तर विकासासंदर्भात मला मोदी साहेबांना भेटायचं आहे. आज आपला सामान्य माणूस मूलभूत गरजा मिळवण्यासाठी सुद्धा स्ट्रगल करतो आहे. ती स्ट्रगल मला पूर्णपणे घालवायची आहे यातून. कारण मी स्वतः बुद्धीचा वापर करून फक्त एका व्यक्तीला भेटण्यासाठी इतकं स्ट्रगल केलं आहे की मला कळून चुकलं आहे की माझे जर इथं एवढे हाल होत असतील तर सामान्य आणि माझ्यापेक्षाही वाईट परिस्थितीत राहणारे त्यांचे हाल तर अतिशय वाईट आहेत. आपल्याला भरपूर काही गोष्टींवर मोदी साहेबांची महत्त्वाची चर्चा करायची आहे. ती चर्चा त्यांच्याशीच करावी अशी माझी खूप इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्याही परिस्थितीत भेटायचंय, त्यासाठी हर्षवर्धन हर तऱ्हेनं प्रयत्न करतोय. त्याला पंतप्रधानांबरोबर भेट घडवून आणण्याचं आश्वासन काही महिन्यांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी दिलं, पण त्यांची आता बदली झाली आहे. तरीही हर्षवर्धननं आणि त्याच्या आईनं प्रयत्न सोडलेले नाहीत. दूरध्वनी, ईमेल, पत्रव्यवहार या माध्यमातून त्यांचे प्रयत्न चालूच आहेत. मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी या माऊलीची धडपड सुरू आहे. एवढं इच्छा आहे माझी, हर्षवर्धन एवढं नरेंद्र मोदीला एवढं भेटवून द्या, एवढंच माझी पूर्ण इच्छा करा. काटेरी आयुष्यात खडतर संघर्ष करत 2 अपंग मुलांचा सांभाळ करणारी आणि त्यांच्या आशाकांक्षा पूर्ण करण्याकरिता धडपडणाऱ्या या माऊलीची कहाणी म्हणजे मातृत्व प्रेम कसं असावं याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. केरली गावच्या शोभा गुरव यांना 2 मुलं, एक हर्षवर्धन आणि एक शुभम. या दोघाही मुलाही अपंग आहेत. अपंगावर मात करत आजपर्यंत त्यांनी 10वी पर्यंत शिक्षणही शिकवलं. त्याचबरोबर पुढील शिक्षणासाठी घरची परिस्थितीही बेताची. ह्या बेताच्या परिस्थितीत ह्या दोन्ही मुलांना ना उठता येतं ना बसता येतं. ह्याच परिस्थितीतून त्यांना शिक्षण चांगलं शिकवलं. त्याचबरोबर ह्या मुलांच्याकडे